तुमच्याकडे एखादं सिम कार्ड आहे आणि ते तुम्ही दुसऱ्याला देऊन टाकलं तर काय होईल? तर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागेल। हो, हे खरं आहे। दूरसंचार विभागानं हा इशारा दिलाय, पण असं सांगण्यामागं काय कारण आहे सांगते। दूरसंचार विभागाने दिलेल्या या इशाऱ्याचं कारण आहे दिवसेंदिवस वाढणारी सायबर फसवणुकीची प्रकरणं। त्यामुळे आता तुमच्या नावावर घेतलेलं सिम कार्ड जर सायबर फसवणूक किंवा इतर गुन्ह्यांमध्ये वापरलं गेलं तर मूळ मालकालाही कायदेशीररित्या जबाबदार धरलं जाऊ शकतं, असा कडक इशारा दूरसंचार विभागाने दिलाय। सिम कार्ड इतरांना देताना मोबाईल वापरकर्त्यांनी अत्यंत खबरदारी बाळगावी असंही विभागानं स्पष्ट केलंय। त्यामुळे आता IMEI क्रमांकात छेडछाड केलेले फोन वापरणं धोकादायक ठरू शकतं। बनावट कागदपत्रांवर सिम घेणं किंवा इतरांच्या नावावर सिम घेणं किंवा स्वतःच्या नावावर घेतलेलं सिम दुसऱ्याला देणं हे कायद्याचं गंभीर उल्लंघन ठरणार आहे आणि त्याचे परिणाम मूळ ग्राहकालाही लागू होणार आहेत। सिम कार्डचा गैरवापर नेमका कशासाठी होऊ शकतो? तर सायबर फसवणूक किंवा OTP चोरण्यासाठी किंवा एखाद्याचा WhatsApp हॅक करण्यासाठी किंवा एखाद्याच्या नावावर बनावट लोन किंवा कर्ज घेण्यासाठी सिम कार्डचा वापर केला जाऊ शकतो। दूरसंचार विभागाच्या इशाऱ्यानुसार जर एखाद्या मोबाईल वापरकर्त्यानं आपल्या नावावरचं सिम इतर कुणाला दिलं आणि त्या व्यक्तीनं तुमच्या सिमचा वापर फसवणुकीसाठी केला तर तुम्ही म्हणजे मूळ मालक शिक्षेसाठी पात्र ठरू शकतो। या गुन्ह्यात काय शिक्षा होऊ शकते तेही पाहूया। सिमचा गैरवापर झाला तर 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास, 50 लाखांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा लागू होऊ शकतात। दूरसंचार कायदा 2023 आणि दूरसंचार सायबर सुरक्षा नियम 2024 अंतर्गत या कठोर कारवायांची तरतूद आहे। IMEI बदलणारी उपकरणं जसं मॉडेम, सिम बॉक्स, बदलता येणारी IMEI मॉड्यूल्स बाळगणं, वापरणं किंवा विकणंही आता गुन्हा ठरणार आहे। परदेशातून आणलेल्या आणि छेडछाड केलेल्या उपकरणांपासूनही दूर राहण्याचं आवाहन विभागाने केलंय। दूरसंचार विभागाने हा निर्णय का घेतला? कारण देशात तब्बल 9.42 लाख सिम कार्ड्स आणि 2,63,048 IMEI क्रमांकाचा वापर हा सायबर फसवणुकीसाठी झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे मार्च 2025 पर्यंत विभागाने 7,75,000 सिम कार्ड्स ब्लॉक केली आहेत। विशेष म्हणजे सिम ब्लॉकिंग प्रकरणात दिल्लीत 245% वाढ झाली आहे। मग हे रोखण्यासाठी काय करायचं? तर CLI बदलणारे ऍप्स वापरणं टाळलं पाहिजे। CLI म्हणजे कॉलिंग लाईन आयडेंटिटी। महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या नावावरच्या सिमची माहिती कशी मिळवायची त्यासाठी तुम्हाला संचार साथी पोर्टल किंवा ऍपचा वापर करता येईल। यात मोबाईल फोन ब्रँड, मॉडेल, निर्माता यांची माहिती सहज पाहता येते। सायबर फसवणूक रोखण्यासाठी सरकारनं हे कठोर पाऊल उचललंय। सिमचा गैरवापर थांबवण्यासाठी देशभरात तपासणी वाढवण्यात आल्याचंही विभागानं स्पष्ट केलंय। दूरसंचार विभागाच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राइब करा। धन्यवाद।